नमस्कार मित्रांनो. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत आपण डिसेंबर महिन्यामध्ये पवित्र पोर्टल म्हणजे टीचर रिक्रुटमेंट या वेबसाईटवर आपण आपला फॉर्म किंवा आपलं सेल्फ सर्टिफिकेशन जे काय आहे ती प्रोसेस केलेली आहे. परंतु काही कारणाने आपला जो काही फॉर्म आहे तो गहाळ झाला असेल किंवा आपल्याकडून हरवला असेल किंवा मोबाईलमधून पीडीएफ डिलीट झाली असेल, तर आपण पुन्हा आज आपण ती पीडीएफ डाउनलोड करू शकतो. कशी? तर ती तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पहा. मित्रांनो, पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षक भरती अंतर्गत जे विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. त्यांना पवित्र पोर्टलवर जे काही रजिस्ट्रेशन केलं होतं त्याची प्रिंट कशी काढायची ते तुम्ही पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून. चला सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. सर्वप्रथम Googleवर जावा. तुम्ही मोबाईलवरून ही पीडीएफ डाउनलोड करू शकता. फक्त मोबाईलवरून तुम्ही जी काही वेबसाईट आहे Google त्याच्यावरती फक्त डेस्कटॉप साईज करा तुम्ही. आपण आता पीसीवर करूया. चला ठीक आहे. आपण येथे वेबसाईटवर आपण आलेलो आहे तर टीचर रिक्रुटमेंट 2025 अशी वेबसाईट टाकायची आहे. तर त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे हा अशा पद्धतीने एक टॅब दिसेल मित्रांनो, की इथे तुम्हाला थोडंसं टीचर रिक्रुटमेंट 2022 असं दिसेल. काहींना 2025 दिसेल, पण काही काळजी करायची नाही. ते करत असताना तुम्ही जी काही टीचर रिक्रुटमेंट 2022 आहे त्याच्यावरही क्लिक करू शकता. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने डेस्कटॉप साईज दिसेल. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त 6 ते 7 मिनिटाचा आहे. कशा पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म डाउनलोड करायचा ते पहा. तुम्ही आजही तुमचं पवित्र पोर्टल लॉग इन करू शकता. त्याच्यावर कोणकोणते टॅब आहेत, काय आहेत तेही तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला खाली एक पवित्र पोर्टल टीचर रिक्रुटमेंट म्हणून तुम्हाला इथे हे दिसेल. तर इथे पहा पवित्र पोर्टल जे काय टीचर रिक्रुटमेंट 2025 येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता ह्या टॅबवर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुन्हा ही जी काही वेबसाईट आहे ती अशा पद्धतीने दिसेल. त्यासाठी तुम्हाला एक 15 ते 20 सेकंद थांबायला लागेल कारण ही वेबसाईट आता आपल्यासाठी म्हणजे खुली झालेली आहे. इथे आपण आपलं लॉग इन करू शकतो. तर इथे तुम्हाला सूचना वगैरे बऱ्याच आहेत इथे. तर वेबसाईट आपली ओपन झालेली आहे. वरती तुम्हाला येथे जे काय आहेत, ते सूचना दिसत आहेत. लाल कलरमध्ये तुम्हाला सूचना पण इथे तुम्हाला इथे दिसत आहेत, की नेमक्या काय सूचना आलेल्या आहेत त्या. तर हे पहा इथे ज्या काही सूचना आहेत, त्या तुम्हाला इथे दिसत आहेत. इथे 15/6 पर्यंत मुदत वाढ करण्यात आलेली आहे सूचना दिसते तुम्हाला. ठीक आहे, आपण खाली येऊया. मित्रांनो, येथे खाली आलो तर इथे तुम्हाला सगळ्या सूचना आहेत आणि आपल्याला महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या टॅबवर जायचं आहे. कोणत्या? तर ह्या. येथे तुम्हाला येथे लॉगिन आयडी टाकायचा आहे. इथे पासवर्ड टाकायचा आहे आणि ते तुमचा कॅप्चा टाकायचा आहे. जो कॅप्चा कोणता? हा कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉगिन करायचे. चला आपण कॅप्चा टाकून हे करू आणि लॉगिन करूया. तर अशा पद्धतीने आपण मित्रांनो येथे जे काय आपलं लॉगिन आयडी वगैरे आपण म्हणजे रजिस्ट्रेशन जे काय आहे, तो आपण इथे नंबर इथे आपण टाकलेले आहे. तर थोडं मी हाईड केलेलं आहे. ठीक आहे. आता आपण इथे लॉगिनवर क्लिक करूया. लॉगिनवर आता आपण क्लिक केलेलं आहे. इथे आपल्याला पुढे विचारलेलं आहे, की तुमचं जे ते काय आहे ना, तो कॅप्चा पुन्हा तुम्ही टाकायचा आहे. आता आपण हा कॅप्चा पुन्हा टाकून घेऊया मित्रांनो. हा कॅप्चा आपण इथे टाकलेला आहे. पुन्हा आपण आता येसवर क्लिक करूया. चला. येसवर क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला ओ-टी-पी येणार आहे. मोबाईलवर तुमच्या ओ-टी-पी गेलेला आहे मित्रांनो. तो ओ-टी-पी तुम्हाला येथे टाकायचा आहे. म्हणजे पहा तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे, तो तुम्हाला येथे दिसत आहे. म्हणजे ते मोबाईल नंबरवर तुम्हाला इथे जायचं आहे. हे पहा, येथे तुम्हाला ओ-टी-पी टाकायचा आहे. पुन्हा कॅप्चा टाकायचा आहे आणि इथे व्हेरिफाय म्हणून हा जो काही टॅब आहे तिथे क्लिक करायचे. चला आपण करूया. इथे ओ-टी-पी टाकूया. आपण ओ-टी-पी टाकलेला आहे. 4 अंकी ओ-टी-पी आलेला आहे. आता व्हेरिफाय ओ-टी-पी करूया. व्हेरिफाय ओ-टी-पी केल्यानंतर अशा पद्धतीने हे आपलं जे काय ते आपलं लॉगिन ओपन झालेलं आहे. आता हे लॉगिन ओपन झालेलं आहे आपलं. इथे आता आपल्याला काय करायचंय? तर आपल्याला इथे पहा इथे आपल्याला आपला फॉर्म हा जो काय आहे तो सेल्फ सर्टिफाय झालेला आहे. इथे दिसत आहे आपल्याला सेल्फ सर्टिफाय झालेला आहे. ॲप्लिकेशन स्टेटस. त्यामध्ये आपलं सगळं मी थोडंसं ब्लर करतोय बरं का मित्रांनो. कारण इथे थोडं ब्लर करतोय मी. काही गोष्टी आहेत त्या थोड्याशा हे करायच्या असतात. आता डाव्या साइडला जर पाहिलं आपण, डाव्या साइडला जर पाहिलं आपण तर इथे तुम्हाला हा एक टॅब दिसत आहे. इथे पहा डॅशबोर्ड, ॲप्लिकेशन फॉर्म, ॲप्लिकेशन, सेल्फ सर्टिफिकेशन, प्रिंट, अनसर्टिफाय किंवा जे काही तुम्हाला चेंज पासवर्ड करायचे आहेत ते हे टॅब तुम्हाला इथे दिसत आहे. ठीक आहे. तर इथे आपण सगळ्यात वरती जो काय हे बघा तुम्हाला थोडासा दिसेल प्रिंट सेल्फ सर्टिफिकेशन ॲप्लिकेशन ह्याच्यावर क्लिक करूया. आता ह्याच्यावर क्लिक क्लिक केल्यानंतर हा आपला फॉर्म ओपन झालेला आहे मित्रांनो. मी थोडंसं ब्लर करतोय मित्रांनो. आता हा फॉर्म आपण जो काय आहे, तो पूर्ण इथे आपलं ओपन झालेला आहे. आता इथे आपले मार्क वगैरे सगळं आहे इथे. त्यानंतर सर्टिफायचा शिक्का आहे इथे. खाली सगळ्यात तुम्हाला खाली ते सही वगैरे दिसत आहे. त्यामुळं हा आपला फॉर्म आहे. तर तो आपल्याला इथे जाऊन आपण पुन्हा एकदा आपली ही जी काही आहे ना, ही प्रिंट आपल्याला इथे डाउनलोड सेल्फ
जे काय दिसते तुम्हाला सर्टिफाईड ऍप्लिकेशन फॉर्म, येथे आपण क्लिक करून आपण ही फॉर्म येथे आपला डाउनलोड करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा फॉर्म येथे आपल्याला डाउनलोड करायचा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला जर हा फॉर्म मी आजच डाउनलोड केलेला आहे ते पाहायचं असेल, तर तुम्ही सगळ्यात खाली तुम्ही येथे थोडंसं पाहू शकता मित्रांनो, की हे जे काय आहे ना लास्ट मॉडिफाय वन, तर ते 29/12/2025 साली मी केलं होतं, म्हणजेच डिसेंबर महिन्यामध्ये केले होते. परंतु त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर आजची डेट तुम्ही इथे पाहू शकताय. हे पाहायची डेट 30/5/2026 म्हणजे 30 मे 2026 ला एक 12:41 मी हा फॉर्म आता पुन्हा ओपन केला होता. म्हणजे ते तुम्हाला वेळ दिसत आहे मित्रांनो. अशा पद्धतीने त्याचे काय खाली आहे ते सगळं दिसत आहे. तर मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने, की तुम्ही तुमचा जो काही हा फॉर्म आहे, तो फॉर्म किंवा प्रिंट तुम्ही तुम्ही हे डाउनलोड करून ठेवा. अशा पद्धतीने मित्रांनो, जे काही पवित्र पोर्टल शिक्षा भरती अंतर्गत जी काही महत्त्वाची अपडेट आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे मी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, की आपण या भरतीमध्ये प्राधान्यक्रम ब्लॉक करणार आहोत. आणि या संदर्भात मी स्वतः ज्या गोष्टी मी म्हणजे हे केलेल्या आहेत, तर त्या तुमच्या हातून त्या चुका घडू नयेत म्हणून मी मित्रांनो लाईव्ह स्वरूपात तुम्हाला ज्यावेळेस प्राधान्यक्रम आपल्याला किंवा जाहिरात येतील त्यावेळेस कसे प्राधान्यक्रम ब्लॉक करायचे किंवा आपण जे काय सिक्वेन्स कसा द्यायचा, पहिल्यांदा जनरेट करायचे असतात, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. त्या पद्धतीने मी हे जे काय प्राधान्यक्रम आहेत ना, ते द्यायचं मी तुम्हाला दाखवणार आहे. आता जर येथे पाहिलं तुम्ही मित्रांनो, तर आपल्याला पहिल्यांदा प्राधान्यक्रम आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, तर जनरेट करायचे आहेत. जनरेट करताना मग आपण ते असे प्रत्येकच्या जिल्हा परिषद नगरपालिका असतील किंवा काय असतील, तर ते अशा पद्धतीने आपण ते 1, 2, 3, 4, 5 नंबरने आपण काय करायचे असतात ते आपण जनरेट करायचे असतात. जनरेट केल्यानंतर मित्रांनो पुन्हा काय करायचं, तर हे जनरेट केल्यानंतर पुन्हा आपण जनरेट केल्यानंतर आपल्याला लॉक प्रेफरन्स म्हणून एक ऑप्शन असतो. लॉक प्रेफरन्स. आता हे लॉक प्रेफरन्स आहेत ते कुठे असतात, तर हे पहा तुम्ही इथे तुम्ही पाहू शकता. तुम्हाला एक मी टॅब दाखवतो इथे, की लॉक प्रेफरन्स हे पहा. हे जे काय आहे ते लॉक प्रेफरन्स इथे दिसत आहे. हे लॉक प्रेफरन्स आपल्याला करायचे आहे. आता हे लॉक प्रेफरन्स करत असताना आपल्याला तर कशा पद्धतीने पाहिजे आपण, तर हे लॉक प्रेफरन्स करतोय आपण त्यावेळेस आपण ज्यावेळेस आपण जनरेट केले प्राधान्यक्रम आहे ते आपल्याला पुन्हा दिसणार. त्याच्यामध्ये आपल्याला अशा ठिकाणी येते म्हणजे येथे आपल्याला एक टॅब दिसणार असा 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर हे असे चौकोन-चौकोन बॉक्स असणार आहेत इथे. म्हणजे मी तुम्हाला पुन्हा दाखवतो थोडंसं करून. तर हे जे काय आहेत ना, ते इथे सर्कलच्या ऐवजी इथे फक्त चौकोन-चौकोन बॉक्स असणार आहेत असे. येथे असे आपल्याला प्राधान्यक्रम 1, 2, 3 जे काय आहेत ते लॉक करायचे आहेत. मग इथे आपल्याला असे करायचे म्हणजे जे आपल्याला हे इथे तुम्हाला दिसत आहे, की 1, 2, 3 नंबर हे आपण जनरेट करणार. आणि त्याच्यामध्ये येथे आपल्याला काय करायचे, तर ते लॉक करायचे आहे. आता हे लॉक करत असताना पहा मित्रांनो, हे लॉक करत असताना आपल्याला यामध्ये काय करायचे, तर इथे आपले ऑटोमॅटिक आपल्याला सुरुवातीला कोणता करायचा आहे लॉक, तर हा 3 नंबरचा करायचा आहे एज्युकेशन. मग आपण इथे 1 नंबर इथे दिसतोय आपल्याला. त्यानंतर आपल्याला हा 2 नंबर करायचा आहे, 2 नंबर. जर आपण खाली घेतला आपल्याला हा 3 नंबर करायचा आहे, 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर असे आपण प्राधान्यक्रम हे लॉक करायचे आहेत. म्हणजे तुम्ही किती खाली आला तरी तो नंबर क्लिक केला की तो 1, 2, 3 ऑटोमॅटिक तुमचा ते प्राधान्यक्रम लॉक होणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे जे काय आहेत ना, ते प्राधान्यक्रम लॉक करायचे आहेत मित्रांनो. हे पहा. तर हे अशा पद्धतीने त्यासाठी तुम्ही सर्वांनी आपला हार्डकेस युट्यूब चॅनल आहे. चॅनल निश्चितपणे तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. येणारी पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत जी काही जाहिराती असतील, ते जाहिराती आता 15 जूनपर्यंत येणार आहेत आणि निश्चितपणाने 15 जूनपर्यंत जास्तीत जास्त जागा येतील. सर्वात महत्त्वाची म्हणजे मित्रांनो, ज्या काही नगरपालिका आहेत, पुणे जिल्ह्यातील नगरपालिका, त्या पुणे जिल्ह्यामध्ये बरीच गावं नगरपालिका हद्दीत गेलेली आहेत. त्यामुळे तेथील शाळा ज्या नगरपालिकेच्या झालेल्या आहेत, उदाहरणार्थ फुरसुंगी असेल किंवा इकडे बारामती नगर परिषदेमध्ये बाकीची गावं आले, त्यामुळे तिथे शाळा वाढलेल्या आहेत. तिथे बरेच शिक्षक ह्याच्या पवित्र पोर्टलला जागा त्यांनी दिलेल्या आहेत मित्रांनो. त्यामुळं जे काही प्राधान्यक्रम आहेत ना, ते देताना निश्चितपणे काळजी घ्या. मित्रांनो, हे जे काही नगरपालिका आहेत, नगरपालिकांची प्राधान्यक्रम देताना तुम्ही थोडासा विचार करा. कशा पद्धतीने तेथील प्रोसेस असते, बदली असते किंवा वेतन किंवा इतर काही गोष्टी असतात जिल्हा परिषदेचा. या सर्व माहिती मी तुम्हाला त्यावेळेस सांगणार आहे फ्रीमध्ये एकदम मित्रांनो. त्यामुळे निश्चितपणे तुम्हाला हाडके सर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं आवश्यक आहे, कारण वेळोवेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाते. चला तर मग सर्वांना पुन्हा एकदा मी या पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत शुभेच्छा देतो. निश्चितपणे तुमचा स्कोर पण चांगला आहे. तुम्हाला निश्चितपणाने 2026 मध्ये नोकरी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करूया. धन्यवाद.